नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। सासरच्या छळाला कंटाळून युवकाची आत्महत्या, दोषींवर कारवाईची मागणी। मनपाचे थकीत निधीसह विकासासाठी निधीची आमदार अनुप अग्रवाल यांची सरकारकडे मागणी। माजी आमदार दवा पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादनासह सामाजिक उपक्रमांचे आयोजन। धुळे शहरातील मनपा प्रभाग क्रमांक 19 मध्ये विजेच्या समस्या दूर करा, अन्यथा एमआयएम पक्ष आंदोलन करणार। आणि धुळे शहरातील समर्थ गाडगेची महाराष्ट्र अंडर-19 क्रिकेट संघात स्पिन कटर म्हणून निवड। आता बातम्या विस्ताराने। सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून मुलगा इम्रान अकील शेख याने आत्महत्या करून घेतली आहे। या आत्महत्यास जबाबदार असलेल्या 5ही लोकांवर तात्काळ गंभीर गुन्हा नोंद करीत कारवाई व्हावी अशी मागणी करीत मयत शेख याच्या कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांना निवेदन सादर केले आहे। धुळे शहरातील रहिवासी असलेल्या इम्रान अकील शेख याचा शहादा येथील नामे रोजमीनशी सन 2013 विवाह झाला होता। दरम्यान अभयंतांना 2 अपत्य असून नंतरच्या काळात पती पत्नींमध्ये वाद होत होते। यातून शेख रोजमीन या महिलेने पतीविरुद्ध शहादा येथे न्यायालयात खावटी दावा दाखल केलेला होता। दरम्यानच्या काळात सासरच्या मंडळींचा जाच वाढल्याने इम्रान अकील शेख या युवकाने आत्महत्या करून घेत आपले जीवन संपविले आहे। या प्रकरणी सुसाईड नोट उपलब्ध असून त्यात नमूद 5ही लोकांवर तात्काळ गंभीर गुन्हा नोंद करीत कठोर स्वरूपाची कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करीत शेख कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांची भेट घेत निवेदन सादर केले आहे। मोहम्मद इकबाल शेख वजीर, इम्रान शेख अकील याचा मामा बोलतोय की मी स्वतः 19 तारखेला कोर्ट मॅटर माझ्या भाषेचा शहादा न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना त्याच्याबरोबर होतो। 19 तारखेला तारीख झाली, 7,000 रुपये खावटी देखील त्यांनी भरली। 7 वर्षापासून त्यांचा हा न्यायालयात केस दाखल होता। त्याच्यात लागलेली खावटीचा तो नेहमीप्रमाणे पैसे भरत होता आणि त्या पैसे भरत असताना आता 19 तारखेला देखील त्यांनी 7,000 रुपये भरले व आम्ही घरी परतलो। 20 तारखेला परत इलेक्शन वगैरे करून इलेक्शनचा हक्क बजून तो मुलगा त्याला तिथे बोलवला गेला। त्या बोलवल्यानंतर त्यांनी तिथे काय त्यांच्या आपसात झाला ते माहीत नाही, पण त्याला प्रवृत्त करणारे, आत्महत्यास प्रवृत्त करणारे याच्या आधी देखील 26/8/2024 रोजी देखील त्यांना आत्महत्याचा प्रयत्न सारंगखेडा इथे केलेला होता आणि त्यावेळेस आम्ही समजूत घालून त्यांच्याकडून मिळालेली माहिती, सासरवाड्याकडूनच मिळालेली माहितीप्रमाणे आम्ही तिथे गेलो आणि त्याला परत आणला, समजूत करून त्याला परत आणला। मात्र त्याचे पुन्हा निवृत्त करून पुन्हा तेच वृत्त करून त्यांनी 20 तारखेला आपल्या स्वतःला संपवला। 19 तारखेला घडलेला त्याच्यावर जे काही दबाव प्रेशर आला, त्याच्या डिमांड नेहमी हे लोक त्याच्याशी करत होते आणि ते करत असताना तो नेहमी अपसेट व्हायचा। घरी आल्यानंतर तिच्या आई वडिलांना तो नेहमी सांगत असायचा की मी आता स्वतःला सुसाईड करून घेईन, कारण मला खूप प्रेशर आहे, मला खूप त्रास दिला जातो, मी येताना जाताना तारखेमध्ये मला खूप त्रास होतो। आणि जे लोक त्यांना त्रास देतात त्यांचे नावं त्यांनी एक सुसाईड नोटमध्ये लिहून आईवडिलांकडे सुपूर्द पण देखील केलेली आहे आणि त्या हिशोबाने त्यांनी ते 20 तारखेला शेवटी आपला अंत संपवला। आणि आम्ही त्यासाठी आलेलो, इथे सर्व जमलेलो पोलीस महासंचालक अधीक्षक यांना भेट घेतली आणि भेट घेत असताना काळे साहेबांनी आम्हाला आश्वासन देखील दिला। आम्ही त्यांना निवेदनही देखील दिलं आणि निवेदन देखील दिल्यानंतर त्यांनी आम्हाला पूर्णपणे आश्वासन दिलं की आम्ही ते योग्य ते कारवाई करून अपराधींना जेरबंद करू आणि त्यांना जे काय ते न्याय तुम्हाला देऊ असे आश्वासन देऊन आम्ही बाहेर आलो आहे। आणि हे आम्ही तुम्हाला वृत्तपत्र मनपाचा शासनाकडील थकीत मुद्रांक शुल्क परतावा त्वरित मिळावा, धुळे मनपाला घनकचरा संकलन वाहन खरेदीसाठी निधी सह पॅरामेडिकलमध्ये मुलींच्या मोफत शिक्षण सवलत मिळावी अशी आमदार अनुप अग्रवाल यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। धुळेकर जनतेसाठी मी आमदार नाही तर सालदार म्हणून काम करेन असे वारंवार सांगणाऱ्या आमदार अनुप अग्रवाल
यांनी सरकारच्या शपथविधीनंतर दुसऱ्या दिवसापासून जनतेचे विविध प्रश्न सरकार दरबारी मांडण्यास प्राधान्य दिले आहे। नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करीत धुळे महानगरपालिकेचे महाराष्ट्र शासनाकडे थकीत असलेले 1% मुद्रांक अधिभाराची रक्कम 24 कोटी रुपये महानगरपालिकेस परत मिळावी याकरिता आग्रह धरला असून यामुळे महानगरपालिकेच्या विकास कामांना तीव्र गतीने चालना मिळेल, कर्मचाऱ्यांची शासकीय देणी देता येतील हे मुद्देही पटवून सांगितले आहेत। यावर मुख्यमंत्री महोदयांनी लवकरात लवकर कार्यवाहीचे आश्वासन आमदार अनुप अग्रवाल यांना दिले आहे। यासोबतच हद्दवाढीमुळे घनकचरा संकलन व वाहतुकीकरता धुळे मनपाला अधिक 60 वाहने घेता यावीत व 4 रिफ्यूज कॉम्पॅक्टर घेता यावेत याकरिता व 2 अद्ययावत रोड स्वीपिंग मशीन खरेदी करता यावे याकरिता एकूण 12 कोटी 30 लाख रुपयांचा निधी मिळावा अशी विनंती ही आमदार अनुप अग्रवाल यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केली आहे। महायुतीच्या काळात सरकारने मुलींना मोफत शिक्षणाची घोषणा केली होती, परंतु या निर्णयात वैद्यकीय शाखेतील पॅरामेडिकल अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला नसल्याने अनेक विद्यार्थिनींचे नुकसान होत आहे। हा मुद्दाही आमदार अनुप अग्रवाल यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिला असून ही सवलत मुलींना लवकरात लवकर मिळावी याकरिताही विनंती केली आहे। अधिवेशन काळातील उपस्थितींचा पुरेपूर उपयोग आमदार अनुप अग्रवाल हे या निमित्ताने करून घेत आहेत। जनतेच्या मूलभूत सुखसुविधांसह अनेक महत्त्वाचे विषय हाताळत त्यांची दूरदृष्टीची विकासाची झलक यातून दिसून येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व विषयांवर सकारात्मकता दर्शवली असून पदार्पणातच नवनवीन विषयांवर अभ्यासपूर्ण मागणी करता त्यांनी अनुप अग्रवाल यांचे कौतुकही केले आहे। लोकनेते माजी आमदार दवा पाटील यांच्या जयंती निमित्ताने अभिवादनासह सामाजिक उपक्रमांचे आयोजन नगाव शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले होते। या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात दवा पाटील यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। शिंदखेडा मतदारसंघाचे माजी आमदार श्री दत्तात्रय वामन पाटील उर्फ दवा पाटील यांच्या जयंतीनिमित्त नगाव गंगामाई इंजिनिअरिंग कॉलेज येथे अभिवादनासह सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। आयोजित कार्यक्रमात माजी आमदार दवा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करीत स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले। यावेळी धुळे ग्रामीण मतदारसंघाचे आमदार राम भदाणे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब मनोहर भदाणे, माजी पंचायत समिती सभापती तथा लोकनियुक्त सरपंच सौ ज्ञानज्योती भदाणे, अनित पाटील, सौ वैशाली अनित पाटील, वैष्णवी राघवेंद्र पाटील, चिरंजीव कुबेर, कृष्णा, अथर्व, संपूर्ण भदाणे परिवार यांच्या वतीने या ठिकाणी अभिवादन करण्यात आले। यावेळेस संपूर्ण धुळे तालुक्यातील भाजप पदाधिकारी त्याचबरोबर नगाव एज्युकेशन सोसायटीचे पंचायत समिती सदस्य ST पाटील, VMR पाटील, BM पाटील, चोरडिया सर, जगताप, किरण जाधव, MB सोनवणे, अहिरे सर, अहिरराव सर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विविध गावातील सरपंच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। या प्रसंगी स्वर्गीय दवा पाटील यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। आज कैलासवासी अण्णासाहेब दवा पाटील यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण नगाव एज्युकेशन सोसायटी व संपूर्ण पंचकृषीतील मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ या ठिकाणी स्मृतीस्थळावर हजर आहेत। अण्णासाहेबांना या ठिकाणी सर्वजण अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहेत। आजचा दिवस म्हणजे सर्व पंचकृषीला शक्ती मिळण्याचा दिवस असतो आणि आज या ठिकाणी आल्यानंतर सर्व बांधव अण्णासाहेबांकडून प्रेरणा घेतात आणि ती प्रेरणा पुढे वर्षभर त्या प्रेरणेचा फायदा सर्व बांधवांना, सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी मिळतो आणि ती शक्ती, ती ऊर्जा घेऊन सगळेजण वर्षभर काम करत असतात। अण्णासाहेबांनी पूर्ण आयुष्य गोरगरिबांसाठी, ग्रामीण भागाच्या जनतेसाठी घालवलं
आणि त्याचंच फलित म्हणून आज आपल्या धुळे ग्रामीणमध्ये रामदादांना मोठ्या प्रमाणामध्ये यश आमदारकीचं या ठिकाणी मिळालेलं आहे आणि ही सर्व पुण्य ही अण्णासाहेबांची आहे। अण्णासाहेबांच्या कर्तृत्वामुळे, अण्णासाहेबांच्या मेहनतीमुळे आज आपल्या नगाव गावाला पुन्हा एकदा आमदारकीचा शिक्का लागलेला आहे आणि आता 5 वर्षामध्ये आपण सर्व कर्मचारी बांधव, सर्व ग्रामस्थ बांधव, पंचकृषीतील सर्व बांधव मिळून पूर्ण धुळे ग्रामीणमध्ये जितका आपल्याला विकास करता येईल 5 वर्षामध्ये तेवढा विकास अण्णासाहेबांच्या आशीर्वादाने या सत्तेचा आपण फायदा घेऊ आणि पुढे 25 वर्षापर्यंत आपल्या गावातून सत्ता हलणार नाही आणि आपल्या गावाला मंत्रिपद मिळेल अशा पद्धतीने आपण सर्व ग्रामस्थांनी प्रयत्न करून जास्तीत जास्त रामदादांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण कामं करून घेणार आहोत। बाळासाहेबांचे आता आपल्या सर्वांना आशीर्वाद आहेत, माईसाहेबांचे आशीर्वाद आहेत आणि सर्वांच्या आशीर्वादाने रामदादांना या ठिकाणी मोठी संधी आलेली आहे आणि रामदादांचं काम आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। ज्याप्रमाणे अण्णासाहेबांमध्ये काम करण्याची धमक होती, काम करण्याची जी पद्धत होती अण्णासाहेबांची, तशीच पद्धत रामदादांची सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि याचा फायदा आपल्याला 5 वर्षामध्ये पूर्ण धुळे ग्रामीण जनतेला करून द्यायचा आहे। अशा पद्धतीने आजच्या दिवशी अण्णासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने माझे मनोगत या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235 570। मूलचंद चोखमल कांकरिया यांच्या आशीर्वादानं वैद्यकीय क्षेत्रात नामांकित असलेले गणेश मूलचंद कांकरिया यांच्या वतीनं धुळे शहरात सादर आहे मेडिकलची दुसरी शाखा, सिटी सेंटर मेडिकल, गोल चौकी, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, आग्रा रोड, धुळे। सिटी सेंटर मेडिकल दालन धुळे शहरात सज्ज आहे। सर्व हॉस्पिटलची औषधे, डायबिटीज, ब्लड प्रेशर, त्वचारोग ह्या आजारांवरील गुणकारी औषधे, शिवाय नेबुलायझर वाफ मशीन, डायपर्स, 6 वर्षातील बालकांसाठी उपयुक्त सेरेलॅक, शौचाकरिता कमोड चेअर, सर्जिकल वॉकर, आधाराकरिता सर्जिकल काठी, सर्जिकल बेल्ट तसेच सर्व प्रकारची औषधे आणि हो, नामवंत कंपन्यांचे चॉकलेट्स, आईस्क्रीम कोन, कोल्ड्रिंक्स, ब्युटी प्रोडक्ट्स, जनरल प्रोडक्ट्स हे देखील सिटी सेंटर मेडिकलमध्ये उपलब्ध आहे। आणि हो, सर्व उत्पादने आमच्याकडे वाजवी दरात मिळणार आहे। सिटी सेंटर मेडिकल, तुमच्या आरोग्याची काळजी आम्हाला आहे। विश्वास, प्रामाणिकपणा आणि सेवाभावी वृत्ती म्हणजेच सिटी सेंटर मेडिकल। संपर्क गोल चौकी, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, आग्रा रोड, धुळे। धुळे शहरातील मनपा प्रभाग क्रमांक 19 MACB वडजाई रोड युनिटच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या नागरी वस्त्या, कॉलनी व परिसरात विजेचा पुरवठा सतत अनियमित असतो। वाकलेले, जीर्ण झालेले विजेचे पोल, नादुरुस्त डीपी यांच्या कारणांमुळे वीज वारंवार नसल्याने स्थानिकांची मोठी गैरसोय होते। या अडचणी MACB विभागाने तात्काळ दूर कराव्यात, योग्य उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा MIM पक्षाचे रफिक पठाण व सहकाऱ्यांनी दिला आहे। धुळे शहरातील वडजाई रोड लगत असलेल्या धुळे महापालिका प्रभाग क्रमांक 19 मधील कॉलनी परिसर, रहिवास वस्त्या या ठिकाणी अनेक विद्युत पोल जीर्ण व नादुरुस्त झाले आहेत। वीज पुरवठा करणाऱ्या डीपी सतत नादुरुस्त असतात। परिणामी परिसरात वारंवार विजेचे भारनियमन होते, किंबहुना गरजेच्या वेळी वीज उपलब्ध नसल्याने स्थानिकांची मोठी गैरसोय होते। या प्रकरणी वारंवार MACB विभागाकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याने आगामी काळात या वीज अडचणी प्रकरणी तात्काळ उपाययोजना करीत योग्य कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा MIMचे रफिक पठाण
यांनी कार्यकारी अभियंता यांना निवेदन सादर करीत दिला आहे। धुळे शहरातील समर्थ गाडगे या विद्यार्थ्याची महाराष्ट्राच्या अंडर-19 क्रिकेट संघात स्पिन कटर स्पिनर बॉलर म्हणून निवड करण्यात आली आहे। या निवडीने धुळेकरांची मान उंचावली आहे। निवडीनिमित्ताने समर्थ घाडगेचा स्वागत व सत्कार करण्यात आला आहे। धुळे शहरातील समर्थ घाडगे हा SVKM स्कूलमधील इयत्ता 11वी कॉमर्सचा विद्यार्थी आहे। महाराष्ट्राच्या अंडर-19 संघात स्पिन कटर स्पिनर बॉलर म्हणून त्याची निवड झाली आहे। महाराष्ट्राच्या अंडर-19 क्रिकेट संघाची निवड करण्यासाठी हिंगणघाट येथे नुकतीच निवड चाचणी स्पर्धा पार पडली। त्यात समर्थ घाडगेने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले, त्यामुळे त्याची महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात निवड झाली। समर्थला लहानपणापासूनच क्रिकेट खेळाची होती। मिळेल त्या मैदानावर जाऊन तो क्रिकेटचा सराव करत होता। त्याचे वडील भूषण रवींद्र घाडगे हे धुळे येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक आहेत, तर आई सौ भावना घाडगे ह्या गृहिणी असून काही वर्ष वडील हे नोकरीनिमित्त 6 वर्ष नागपूरला होते। त्यामुळे आईने समर्थला पाठबळ देत क्रिकेटचा सराव करून घेतला। मालेगाव रोडवरील संस्कार अकॅडमी, अग्रवाल नगरातील हेल्दी स्पोर्ट्स अकॅडमी येथे त्याने भरपूर सराव केला। समर्थने अनेक स्पर्धा गाजवल्या असून अंडर-14च्या धुळे जिल्हास्तरीय स्पर्धेतही तो खेळला आहे, तर शिरपूर, नंदुरबार, जळगाव अशा विविध ठिकाणी क्रिकेट स्पर्धेत सहभाग नोंदवून मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज यासारखी बक्षिसे देखील पटकावली आहेत। आता तो राज्य पातळीवर अंडर-19 क्रिकेट स्पर्धेत खेळणार असल्याने धुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे। तर समर्थच्या यशस्वी कामगिरीबद्दल माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, SVKM संस्थेचे चेअरमन संजय सेठ अग्रवाल, आमदार अनुप अग्रवाल, संजय गुजराती, वडील भूषण घाडगे, आई सौ भावना घाडगे, मामा बंटीभाऊ खोपडे, मयूर विलास खोपडे आदींनी त्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात। तर समर्थ याला देवा मोरे, संदीप शिंदे, राजन चौक यांचे मार्गदर्शन लाभले। दरम्यान आई वडिलांच्या पाठबळामुळेच आपण राज्य पातळीवर मजल मारू शकलो। भविष्यात भारतीय क्रिकेट संघात खेळण्याची इच्छा असल्याची प्रतिक्रिया समर्थने दिली आहे। तर समर्थला अजून प्रोत्साहन मिळण्यासाठी आज दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता भूमी अभिलेख कार्यालयात त्याचा भव्य असा सत्कार धुळे जी भूमी अभिलेख कार्यालयामार्फत सत्कार करण्यात आला आहे। त्याला प्रोत्साहन देण्यात आले, तसेच त्याच्या पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी जिल्हा भूमी अभिलेख कार्यालय अधिकारी स्वाती लोंढे, भूमी अभिलेख उपाधीक्षक भूषण गाडगे, प्रमुख लिपिक सुनील नागरे, मुख्यालय सहाय्यक राकेश जाधव, अंकुश चौधरी, शिरस्तेदार सुरेखा पाटील, दीपक साळुंखे, भटेश्वर वानखेडे, राहुल बागुल, सचिन पवार, ललेश पाटील, रावसाहेब बडगुजर, रवींद्र नंदन, रत्नमाला साळुंखे, निकिता पाटील, धर्मेंद्र खंबायत, प्रज्वल साळवे, मिलिंद चौधरी, ज्ञानो पाटील आदी अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते। आमचा मुलगा समर्थ गाडगे त्याची अंडर-19 क्रिकेटमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये नियुक्ती झालेली आहे। तरी आमच्या भूमी अभिलेख खात्यामार्फत आज रोजी माननीय स्वाती मॅडम आणि इतर सर्व कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या। तरी तो म्हणजे पूर्वीपासूनच त्याला क्रिकेटचा सराव लहानपणापासूनच करत होता। वेळोवेळी मार्गदर्शन लाभले। कोच यांनी देवा मोरे सर आणि इतर सर्व शाळेतील शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं। सर्वांच्या सहकार्याने तो आजपर्यंत इथपर्यंत पोहोचला आहे। तरी भूमी अभिलेख विभागाने आमच्या सर्वांच्या तर्फे त्यांना आज त्याचं आज भविष्यात पुढे उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे। धन्यवाद। याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र समाप्त झाले। नमस्कार।